मावळातील कुंडमळा पूल दुर्घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न आता विचारला जातोय। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार पुलावर बाईक स्वारांच्या झालेल्या वादामुळे पूल कोसळला, तर दुसरीकडे पोलीस आणि स्थानिक महसूल प्रशासनाने पुलावर पावसाळ्यात होणाऱ्या गर्दीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक करतायत। झी 24 तासने पूल बळींमागे कोणकोणते फॅक्टर कारणीभूत होते याचा घेतलेला हा आढावा बघूया। मावळातील कुंडमळा पूल बळी कुणामुळे? अतिहौशी पर्यटकांमुळे पूल कोसळला, पोलीस आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाचे बळी। रविवारी कुंडमळ्यातील पूल कोसळला त्यावेळचे हे फोटो पहा। ज्यावेळी पूल कोसळला त्यावेळी पुलावर 100 ते 150च्या संख्येने लोक असल्याचा या फोटोवरून अंदाज काढता येतो। या पूल दुर्घटनेत 4 जणांचा बळी गेलाय, तर 50च्या आसपास लोक जखमी झाले। पूल दुर्घटनेचं खापर कुणावर फोडावं यासाठी माथा शोधला जातोय। या पूल दुर्घटनेला काही फॅक्टर कारणीभूत ठरले। फॅक्टर क्रमांक 1, पुलावर गर्दीत भांडण। कुंडमळ्याच्या पुलावर पाणी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक आले होते। या पर्यटकांसोबत स्थानिकही पुलावरचं पाणी पाहण्यासाठी पुलावर उभे होते। त्यातच स्थानिक बाईक स्वार गावकरी आणि बाईक स्वार पर्यटक यांच्यात वाद झाला। वाद पाहण्यासाठी सगळे पर्यटक पुलाच्या मध्यभागी आले। जीर्ण पुलावर जवळपास 10 मिनिट हा तमाशा सुरू होता। मोठ्या संख्येने पर्यटक आणि त्यांनी आणलेल्या बाईक यामुळे जीर्ण पूल मधोमध तुटला आणि नदीत कोसळल्याचं स्थानिक सांगतात। पुलावरती सर आता जे गावकरी आहेत म्हणा किंवा जे बाहेरून आलेले होते त्यांनी कोणी 2 व्हीलर घेऊन आल्यामुळे काय झाले की तिथून रस्ता बंद झाला आणि जे पैदल जाणारे लोक होते त्यांना जाण्यास अडथळा झाला। त्यामुळे सर्व एका जागेवरती स्टॉप झाले आणि तिथं गर्दी झाली। गर्दी झाल्यामुळे कदाचित त्या पुलावरती वेट जास्त झाले आणि त्यामुळे तो पूल कोसळला असावा। 10 मिनिट तर तिथे होते, म्हणजे त्याच्यामुळे त्यांना पण जाता येत नव्हतं आणि पर्यटकांना पण जाता येत नव्हतं। त्याच्यामुळे तिथे चालू होते की बा तुम्ही थोडीशी मागे घ्या आणि बाकीचे धीरे धीरे निघतील म्हणून। तर तेव्हा ती परिस्थिती असताना मग बाकी त्यांना वेळच मिळाला नाही की कोणी बाहेर जाईल म्हणून आणि पूल खाली कोसळला। फॅक्टर क्रमांक 2, धोकादायक पूल बंद का केला नाही? पूल ज्यावेळी कोसळला त्यावेळी पूल धोकादायक असल्याचं प्रशासनानं सांगितलं। धोकादायक पुलाची नोटीस दाखवून प्रशासनानं नामानिराळ राहण्याचा प्रयत्न केला, पण मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रशासनाच्या या भूमिकेवर टीकास्त्र डागलाय। हा पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली हा प्रश्नच आहे। जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्याने पूल का नाही झाला? प्रत्येक घटनेच्या नंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक प्रतिक्रिया येते की बचाव कार्य वेगाने सुरू आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभा आहे। पण मुळात हा प्रसंग काय येतो? सरकारचे इतके विभाग आहेत ते नक्की काय करतात? त्यांनी दर 10 महिन्यांनी किंवा या घटनेपुरतं बोलायचं झालं तर पावसाळ्याच्या आधी धोकादायक पूल कुठले आहेत त्याची तपासणी, त्याची एकतर दुरुस्ती किंवा ते बंद करणं असं काही नियोजन करता येत नाही। बरं, प्रशासन करत नसेल तर इतकी वर्ष सत्तेत असलेल्यांना याचं नियोजन करून प्रशासनाकडून कामं करून का घेता येत नाहीत? आणि जर येत नसतील तर मग तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला असेल उपयोग, पण राज्याला काय उपयोग? लोकांनी देखील उत्साहाला थोडा आवर घालायला हवा। अशा धोकादायक ठिकाणी जाताना आपल्या कुटुंबाला घेऊन जाताना थोडं भान ठेवायला हवं। अर्थात म्हणून सरकारची जबाबदारी कमी होते असं नाही, पण सरकार जर निष्काळजीपणा दाखवणार असेल तर आपणच सतर्क राहायला हवं। आता कुठे मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे तर राज्यातल्या बऱ्याच शहरात पाणी साठणं, रस्त्यांची चाळण होणं, पूल पाडणं अशा घटना सुरू झाल्या। या सगळ्यात सरकारने आता तरी युद्ध पातळीवर काम करून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल हे पाहावं असं राज ठाकरे म्हणाले। फॅक्टर क्रमांक 3, पुलासाठी निधी मंजूर मग पूल का रखडला? कुंडमळा भागातील नव्या पुलासाठी 8 कोटी रुपये मंजूर झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। 8 कोटींचं पुलाचं काम होतं। प्रत्यक्षात तत्कालीन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी 80,000च्या पत्रावर सही केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। कागदावरती म्हणे हे पैसे मंजूर झाले, किती? त्या पुलाच्या निर्मितीसाठी सरकारने पैसे मंजूर केले आहेत कागदावर, मग पूल का नाही झाला? पैसे गेले कुठे? मंजूर झालेले पैसे गेले कुठे? मंत्री सही करताना सुद्धा किती नॉन सिरियस असतात, झोपून असतात। अशा 8 कोटीचं काम आहे असं मी ऐकलं, पण पत्रावर सही आहे 80,000।
हे पहा, म्हणजे आपण कोणत्या कागदावर सही करतो आहोत, म्हणजे किती गांभीर्य आहे अशा काम. 80,000च्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांनी केलेली सही आहे. काल तो पूल कोसळला, लोक वाहून गेले, लोक मेले. हे या सरकारचं, मंत्र्यांचं आणि भाजपा पुढाऱ्यांचं जनतेच्या प्रती असलेलं प्रेम. संजय राऊतांच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना शालजोडीतले लगावले. संजय राऊतांना सगळ्यातलं सगळं कळतं असा टोलाही त्यांनी लगावला. काही लोक देशाच्या सेनेवर आरोप करतात, देशाच्या शौर्यावर आरोप करतात. त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आरोपाचं पडलं आणि अशा लोकांना उत्तर द्यायला बसलो नाही येते. एक पूल कोसळल्यानंतर सरकारला आता जीर्ण पुलांची आठवण झाली. यापूर्वीही महाडमध्ये अशीच पूल दुर्घटना झाली होती, त्यावेळीही सरकारला जाग आली होती. यावेळी 4 बळी गेल्यानंतर सरकार कागदी घोडे नाचवणार की जीर्ण पूल वाहतुकीसाठी बंद करणार असा प्रश्न निर्माण झालाय. चंद्रकांत फुंदेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, पुणे.